आणि यानंतर पुन्हा एकदा महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा मॉर्निंग प्राईम टाइम। सध्या भैयांना मराठी शिकवायचं चाललंय, मात्र भैयांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैया दिसतील अशा शब्दामध्ये राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची फिरकी घेतली आहे। पुण्यातील वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार सोहळ्यामध्ये राज ठाकरे बोलत होते। राज ठाकरेंच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। राज्यभरामधील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय परिवहन खात्यानं नुकताच घेतलाय। या निर्णयावरून राज ठाकरेंनी परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईकांना चिमटा काढलाय। मनसेनं देखील परिवहन खात्याच्या या निर्णयाला आधीच पाठिंबा दिलाय। आज जे चालू आहे सगळं की त्या सगळ्या भैयांना काहीतरी मराठी शिकवायचं विकवायचं, मराठी शिकवायचं, उद्या पत्रकारिता देतील मराठी शिकून, तेव्हा तुम्ही काय कराल? आणि उत्तम शिकले, तिवारी बिवारी समजा बसलेले आहेत वरुणराज भिडे पुरस्कार घेताना, कसं वाटेल मला जरा सांगा? त्यांची राज्य नाही सुधारली याच्याबद्दल कोण बोलत नाही, त्यांच्या राज्यकर्त्यांना हे कोणी प्रश्न विचारत नाहीत। प्रत्येक वेळेला प्रश्न महाराष्ट्रातच निर्माण होणार, प्रत्येक वेळेला तुम्हाला येऊन महाराष्ट्रातच तुम्हाला धमकी दिली जाणार आणि त्याच्यावरती आमचे राज्यकर्ते हे हात चोळत बसणार। कोणाच्या दबावाखाली? अकोले नावाचं एक गाव होतं आपल्या नगरला, तिथे रात्री माझी सभा होती, त्यावेळेला ते आचारसंहिता वगैरे झंझट लागलं नव्हतं आणि थंडीचे दिवस होते, भयंकर थंडी होती आणि त्याचं अकोले गाव असं वरती आहे आणि इतकी थंडी होती, मला कल्पना नव्हती इतकी थंडी असेल। मी तिथे वरती गेलो तर तिकडे आमचे सगळे लोक सगळे कानटोप्या बिनटोप्या घालून स्टेजवरती बसलेले, समोर जी काय लोक होती प्रेक्षक सगळे ते सगळे घोंगड्या बिंगड्या घेऊन असे एवढे दिसत होते। मला प्रतिभाताई पाटील दिसायच्या ना, त्या अख्ख्या झाकलेल्या असायच्या सगळ्या, मला काहीतरी त्या कबूतर वगैरे काढतील असंच वाटायचं। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे आज सकाळी 11 वाजता विधान भवनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उद्धव ठाकरेंऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं काँग्रेस पक्षामध्ये नाराजी आहे, त्यामुळे काँग्रेसनं देखील आता उमेदवारी उतरवण्याची तयारी दर्शवली आहे। दिल्लीतून काँग्रेसचा एबी फॉर्म मुंबईला पाठवण्यात येणार आहे। श्रीनिवास बिक्कड फॉर्म घेऊन मुंबईला येणार असल्याची माहिती मिळते। तसंच राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला होता, तसाच पाठिंबा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असून त्यांची 10 मतं मिळवण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचं कळतंय। उद्धव ठाकरेंनीच पुन्हा ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेस आणि शरद पवार गटाची आग्रही भूमिका होती, मात्र मित्रपक्षांना अंधारातच ठेवण्यात आल्याचा सूर हा काँग्रेसनं आळवलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राजकीय हेवेदावे हे सुरू झाल्याचं दिसून येत आहे। शिवसेनेचे 2 उमेदवार निवडून येण्याची शक्यता असतानाही शिंदेंच्या शिवसेनेकडूनही तिसऱ्या जागेसाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षावरती जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या भेटीनंतर नंदनवनवरती पुन्हा शिवसेनेची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये उदय सामंत, राहुल शेवाळे, नीलम गोरे, संजय मोरे, शीतल म्हात्रे, गुलाबराव पाटील आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते। शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी नीलम गोरे यांचं नाव हे जवळपास निश्चित झालंय, तर दुसऱ्या जागेसाठी बच्चू कडू यांच्या नावाचा विचार सुरू आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीत मात्र एकमेव जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही। पक्षाचे सूत्र हाती घेतलेल्या सुनेत्रा पवारांसाठी हा कसोटीचा क्षण आहे, कारण एकमेव जागेसाठी तब्बल 70 ते 73 जण लॉबिंग करत असल्याची माहिती आहे। झिशान सिद्दीकींचं नाव आघाडीवरती असल्याची माहिती समोर येते, तर काकडेंच्या नावाला पक्षामधून जोरदार विरोध असल्याची माहिती आहे। विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत, त्यामुळे पार्थ पवार त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे। दरम्यान राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, झिशान सिद्दीकी यांच्या नावांबाबत देखील चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पक्षाकडून आजच उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येईल। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून आज शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांकडून दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज विधान भवनामध्ये दाखल करतील। माधवी नाईक, सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरले जातील। दरम्यान महाविकास आघाडीतील पडलेल्या फुटीचा फायदा भाजपकडून घेतला जाण्याची शक्यता आहे। अशातच महायुतीकडून आज आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला जातो का की निवडणूक बिनविरोध होते हे बघणं महत्त्वाचं असेल।
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेला कुख्यात अंमली पदार्थ तस्कर सलीम याला बुधवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीमधून मुंबईत आणलंय. त्याला एनसीबीच्या दक्षिण मुंबई इथल्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेलं असून गुरुवारी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्याच्या शोधासाठी एनसीबीनं इंटरपोलच्या माध्यमामधून नोटीस जारी केली. त्यानंतर मंगळवारी त्याला तुर्कस्तान इथून दिल्लीमध्ये आणण्यात आलं होतं. त्यानंतर एनसीबीच्या मुंबईतल्या अधिकाऱ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन त्याचा ताबा घेत त्याला मुंबईत आणलंय. सलीम डोला याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र आणि गोवा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मध्य पूर्वेतील देश आफ्रिका इथून 2.5 दशकांपासून तो अंमली पदार्थांची तस्करी करत होता. दरम्यान एनसीबी प्रमाणेच मुंबई पोलीस आणि गुजरात एटीएस यांच्याकडे देखील त्याच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल आहेत. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणानं आपल्या प्रियसीसह तिच्या आईची निर्घृण हत्या करून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये नॅन्सी मिश्रा आणि तिची आई सरिता मिश्रा यांचा जागीच मृत्यू झालाय. तर शिवम उपाध्याय असं आरोपीचं नाव असून हल्ल्यानंतर स्वतःवरती वार करून त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार मागील 2 वर्षांपासून आरोपी शिवम आणि नॅन्सी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. या नात्याला लग्नाचं स्वरूप देण्यासाठी आरोपी काल रात्री आपल्या नातेवाईकांसह नॅन्सीच्या घरी गेला होता. मात्र या विवाहाला नॅन्सीच्या आईनं विरोध दर्शवला आणि नॅन्सीनं देखील लग्नास नकार दिला. याच रागामधून संतप्त झालेल्या आरोपीनं काल धारदार हत्यार घेऊन नॅन्सीच्या घरामध्ये प्रवेश केला आणि नॅन्सी आणि तिच्या आईवरती सपासप वार करत त्यांची हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावरती ब्लेडनं वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. मुलगा सकाळी आला होता आणि काहीतरी त्यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर त्यांनी आईवर हुमला केला आणि आईला वाचवायला मुलगी गेली आणि मुलगी पण असं झालं आणि त्यांनी स्वतःवर पण वार केला आणि आता आई आणि मुलगी जी आहे ती मयत झाली आहे आणि मुलगा जे आहे ते सिरियस आहे असं आम्हाला समजलं. आता पालघरवासियांसाठी आनंदाची बातमी. आता डहाणूपर्यंत पहिल्यांदाच 15 डब्यांची लोकल सुरू होणार आहे. विरार डहाणू रोड मार्गावरती 15 डब्यांची लोकल सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेकडून 15 डब्यांच्या 17 लोकलचं 12 डब्यांमध्ये रूपांतर होणार आहे. यामध्ये विरार डहाणू रोड मार्गावरती 8 लोकल धावणार आहेत. त्यामुळे गर्दी नियंत्रणात येऊ शकेल. त्याबरोबरच 12 अतिरिक्त एसी लोकल सेवा देखील सुरू होणार आहेत. त्यामुळे 15 डब्यांच्या लोकलची संख्या 227 वरून 244 होणार आहे. तर एसी लोकलची संख्या ही 133 वरून 145 वरती जाईल. संचालनात्मक कारणांमुळे 15 डब्यांच्याच लोकल गाड्या या दोन्ही दिशांनी ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाईन स्थानकांवरती थांबणार नाहीत. तर उद्यापासून हे बदल लागू होणार आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी या संदर्भामध्ये प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास थंडगार आणि सुखकर होणार आहे. हार्बर मार्गावरती वातानुकूलित लोकलच्या 14 फेऱ्या तर पश्चिम रेल्वेवरती 12 फेऱ्या या वाढवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावरती म्हणजेच उद्यापासून या वाढीव लोकल फेऱ्या सुरू होतील. उन्हाळ्याच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी ही प्रवाशांकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्या अनुषंगानं मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यामध्ये नवीन एसी लोकल या दाखल झाल्यात. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरती 12 एसी लोकलच्या फेऱ्यांसह 15 डबा लोकलच्या 17 फेऱ्या या वाढणार आहेत. विशेष म्हणजे विरार डहाणू दरम्यान ही वाढीव आसन क्षमता असलेली लोकल धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते पनवेल वाशी दरम्यान धावणाऱ्या 14 वातानुकूलित लोकलच्या जागी वातानुकूलित लोकल फेऱ्या या चालवण्यात येणार आहेत. तर हार्बरवरील 14 फेऱ्यांअंतर्गत एकूण फेऱ्यांची संख्या ही आता 108 वरती पोहोचणार आहे. गोरेगावमधील पत्राचाळ रहिवाशांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये रहिवाशांना 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला. पत्राचाळ रहिवाशांच्या रखडलेल्या घरांचा प्रश्न म्हाडाच्या माध्यमामधून सोडवण्यामध्ये आल्यानंतर काही रहिवाशांनी या घरांचा ताबा घेतला नव्हता. याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगानं आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कालच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये पत्राचाळ रहिवाशांच्या मागणीनुसार त्यांना सध्या मिळत असलेल्या 25,000 एवढ्या भाड्याच्या रकमेमध्ये 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासोबतच रहिवाशांना हवा आहे तशा मंदिराचा नकाशा त्यांनी म्हाडाकडे सुपूर्द करावा आणि त्यानुसार म्हाडा नवीन मंदिर बांधून देईल असं देखील या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलंय. ज्या ग्राहकांना इंटरनेटची गरज नाही त्यांना केवळ कॉलिंग आणि SMS साठी महागडे रिचार्ज का करावे लागतात
या प्रश्नावरती आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिलेत. केवळ व्हॉइस कॉलिंग आणि SMS सेवा देणारे स्वस्त प्लॅन कंपन्यांनी अनिवार्य उपलब्ध करून द्यावेत असा प्रस्ताव ट्रायनं मांडलेला असून त्यावरती हरकती आणि सूचना या नोंदवण्यासाठी आता 5 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोशल मीडियावरील प्रेमातून लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीनं लग्नासाठी थेट 200 फूट उंच मोबाईल टॉवरवरती चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बिहारच्या छपरा जिल्ह्यामध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशामधील आझमगडची रहिवासी असलेल्या अंजली राजबर हिनं छपरा इथल्या अजय माझी याच्याशी इंस्टाग्रामवरती प्रेम तिचं जडलेलं होतं. मात्र अजयच्या कुटुंबियांनी या लग्नाला विरोध दर्शवल्यामुळे अजयनं अंजलीपासून अंतर राखण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे संतप्त झालेल्या अंजलीनं थेट छपरा गाठलं आणि ती एका उंच टॉवरवरती चढली. अखेर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून तिची सुटका केलेली आहे. राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी एजी पेरारीवलनच्या वकिलीला सुरुवात केली आहे. अधिवक्ता म्हणून त्यानं औपचारिक नोंदणी केली. सुटकेनंतर पेरारीवलीनं LCB अभ्यासक्रमाला घेत तो पूर्ण केला, तर त्यानं स्फोटासाठी बॅटरी पुरवल्याचा आरोप होता आणि त्यामध्ये तो दोषी ठरलेला होता. 30 वर्ष तो कारागृहात होता. मे 2022 मध्ये त्याची सुटका झाली आणि सुटकेनंतर त्यानं LLB पूर्ण केलंय. आता त्यानं बार काउन्सिल ऑफ तमिळनाडू पदुच्चेरीकडे अधिवक्ता म्हणून नोंदणी केली आहे. मद्रास हायकोर्टात त्याला वकिली करायची आहे. तर अटक झाली तेव्हा तो 19 वर्षांचा होता.